फुल इमॅजिनेशन वाली स्टोरी आहे. सो इमॅजिन करा, नाही तर जाता आता मला शिवा देऊन जाल, साला चिट्ट्यावर काय बडबडून गेला. सो इमॅजिन करा, एक बलाढ्य जंगल असतं आणि बलाढ्य जंगलाचा एक राजा असतो, त्याचं नाव असतं सिंबा, सिंह. तो त्याच्या फॅमिली सोबत त्या जंगलात राहत असतो. त्याला टोटल 2 बछडे असतात. एकाचं नाव असतं खंबा, दुसऱ्याचं नाव असतं लंबा. खंबा असतो तो स्वतःचा एक शूरवीर असतो, एक फ्युचर राजा म्हणण्याचा कॅपॅसिटीचा असतो, अग्रेसिव्ह असतो, चपळ असतो. आणि दुसऱ्या साईडला जो लंबा असतो तो आळशी असतो, ठीक आहे, आपल्यासारखा. आई वडील देतील ते खायचं, झोपून जायचं, खायचं, झोपून जायचं, ते त्याचं काम असतं, जसं आपण करतो, बरोबर ना. तर या सगळ्या लंबाच्या ह्याच्यामुळे ना आई वडील त्याचा चिडचिड करायला लागतात, रागराग करायला लागतात, स्वतःपासून दूर ठेवतात, त्याला मारतात. पण जसा जसा मोठा होतो ना लंबा, त्याला गोष्टी या मनाला लागू लागतात की आई वडील आपल्यालाच का असं बोलतात, आपल्याला तसा लांब का करतात, आपल्यालाच का मारतात, मोठ्या भावाला का नाही मारत. त्याला मोठं झालं की लोक राजा बनवणार आणि मी असाच नोकरासारखा राहणार, असं त्यांना कुठेतरी वाटतं. पण तो निघून जायचा डिसाईड करतो, ग्रुप सोडायचा, जंगलाच्या बाहेर लांब निघून जायचं, स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करायचं, बाहेर जाऊन जंगल सोडतो, एक दुसऱ्या राजाच्या एरियात जातो. तो राजा ह्याला बघता त्याच्यावर अटॅक करतो. भाई कसं सहन करणार, मेरे इलाके में क्यों आया वेंचर, अटॅक करतो ह्याच्यावर, त्या छोट्या लंबावर. मला अटॅक करतात, लंबाची आईमध्ये पडते. ती पाटूलला गपचूप त्याला चेस करत असते किंवा कुठे जातोय बघण्यासाठी. अटॅक करताच ती मध्ये पडते, आपल्या बछड्याला परत ग्रुपमध्ये पाठवून देते वाचवून, आणि स्वतः तिकडे मृत्यूमुखी पडते, मरते ती तिकडे. मेल्यावर यम काका लगेच येतात घेऊन जायला, आपला बुल घेऊन आल्यावर विचारतात, घेऊन जातात. जाता जाता तिला एक प्रश्न विचारतात की काय जन्मभर तू त्याचा द्वेष केलास, आत्ता का मग तू त्याच्यासाठी जीव दिलास. तर आई एक सुंदर रिप्लाय त्याला देते की माझ्या मुलाला मला कमजोर कधीच नव्हतं बघायचं, त्याला स्ट्रॉंग बनवायचं होतं म्हणून मी माझ्यापेक्षा दूर करत होती, त्याला मारत होती कारण का तो अग्रेसिव्ह व्हावा, चपळ व्हावा, शिकार करावी, त्याने शिकावं म्हणून मी त्याला मारत होती. असं जेव्हा आपण एखादं करिअर सिलेक्ट करतो ना आणि आपल्याला वाटतं आई वडील याच्या अगेन्स्ट आहेत, ऍक्च्युअल मध्ये ती गोष्ट नसते. आई वडील फक्त आपल्याला गरीब नाही बघू इच्छित, त्यांना असं वाटतं की आपण खूप मोठा माणूस व्हावं आणि आपण जे करिअर सिलेक्ट केलं त्याच्याने आपण खूप मोठं नाही होणार किंवा एवढं मोठं आपल्याला सक्सेस नाही भेटणार, म्हणून फक्त त्याच्या अगेन्स्ट असतात. त्यांना नसतं माहिती त्या करिअर बद्दल. इन शॉर्ट, आपल्याला माहिती आहे म्हणून आपण खटपट करत असतो, पण त्यांना नसतं माहिती तेवढं. सो स्वतःला प्रूव्ह करून दाखवा, हळूहळू करून त्यांच्यासोबत राहून प्रूव्ह करा. स्वप्नांसाठी त्यांच्यापेक्षा दूर व्हावू नका, दोघांमध्ये डिस्टन्स क्रिएट करू नका. मेन पॉइंट काय माहिती आहे स्टोरी सांगण्यामागे, स्वतःच्या स्वप्नासाठी आई वडील स्वतःमध्ये डिस्टन्स क्रिएट नका करू, त्यांच्यासोबत राहून स्वप्न बघा आणि खूप मोठे व्हा. ऑल द बेस्ट, बिलीव्ह इन योरसेल्फ, गो फकिंग ऑन माय पीपल.